आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. तो महापरिनिर्वाणाचा दिवस म्हणजे 6/12/1956 होय. तसा पाहिला तर हा आपल्या दृष्टीने अत्यंत दुःखद दिन आहे. कारण या दिवशी जवळजवळ आपण आपले वंचितांचे 8 कोटी लोक हे आपण वंचित झालेलो आहे आणि ह्या वंचिताचा झालेला परिणाम आपण आत्ता अजूनही भोगवत आहोत. या दिवशी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजाकरता कनवाळू, कैवारी, बलाढ्य असे व्यक्तिमत्व असलेले महापुरुषच होते. आज ह्या दिवशी म्हणजे नागपूर येथील दीक्षाभूमीत लाखोनी लोक उपस्थित असतात. तसेच मुंबई येथे चैत्यभूमी येथे सुद्धा लाखो लोक उपस्थित आहेत आणि त्यांना अभिवादन करतात. तसेच महू म्हणजे इंदूरपासून महू मी सुद्धा स्वतः तिथं गेलेलो आहे. दोन्ही ठिकाणी मी तर गेलेलो आहेच, पण महूच्या ठिकाणी सुद्धा गेलेलो आहे. मी ज्यावेळेस गेलो तेव्हा तसा रस्तासुद्धा व्यवस्थित नाही. 10 वर्षापूर्वी गेलो होतो. रस्तासुद्धा व्यवस्थित नव्हता, कच्चा रस्ता होता, कुठल्या प्रकारचे साधनं नव्हते. तर अशा परिस्थितीने गेलो असता त्यावेळेस तिथे काहीच नव्हते. परंतु आज जर पाहिले तर तिथे चांगले एक स्मारकच झालेले आहे, तीर्थक्षेत्रच झालेले आहे. हे तिन्ही आपलं आदरणीय, स्फूर्तिदायक आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना समाधान वाटण्यासारखेच हे तीर्थक्षेत्र असं आहे. तर ह्या महामानवाच्या जे महापरिनिर्वाणाच्या घटना ज्या घडलेल्या आहेत त्या घटनाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. दिनांक 4 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साधारण 8:45 वाजता उठले. 8:45 उठल्यानंतर 11च्या सुमाराला जैन धर्मीय लोक हे त्यांना भेटण्याकरता आले. परंतु त्यांची तब्येत म्हणावी अशी समाधानकारक नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्या लोकांस आपण चर्चा करू म्हणून सांगितलं आणि त्या दुसऱ्या दिवशी त्या लोकांना बोलवलं. हे झाली 4 डिसेंबरची घटना. 5 डिसेंबरला त्यांचा सहकारी नानकचंद हा ऑफिस सुटल्यानंतर घरी आला. तसं त्यांना अगोदरच सुदामा नोकर याचा फोन आलेला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत अशी म्हणावं अशी व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यांना रात्रभर झोप नाही आहे, ते थोडे अस्वस्थ दिसतात. हे त्यांना फोनवर समजलं होतं. त्याप्रमाणे ते नंतर सायंकाळी 5-5:30च्या सुमाराला घरी आले तर त्यांनाही समजलं असं की त्यांची तब्येत ठीक नाहीच आहे. आणि अशा अवस्थेतसुद्धा त्यांनी बुद्ध आणि धम्म यांचे जवळजवळ 4-5 पानाचे लिखाण केले आणि लिखाण पूर्ण त्या अशा परिस्थितीत करतच राहते. जेव्हा नानक 5-5:30 वाजता घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले की त्यांची खरोखरच तब्येत व्यवस्थित वाटत दिसत नाही, थोडे खिन्न वाटतात, निस्तेज वाटतात. तर त्या डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना बुद्ध धम्म गीते हे रेकॉर्ड लावण्याकरता सांगितले. आणि त्याच्यानंतर
त्यांच्या आता फार अस्वस्थ वाटत असल्यामुळे नंतर त्यांनी त्यांच्या डोक्यात आणि थोडं पायामध्ये मसाज करण्यास सांगितले त्याने. ते खरोखरच अत्यंत निश्चल म्हणजे थकलेले असे दिसत होते. त्यांना जेवण्याकरता त्यांचा नोकरसुद्धा यांनी बराच आग्रह केला, परंतु त्यांची जेवायची इच्छा नसल्यामुळे ते नको नको म्हणत होते. परंतु नानल यांनी सांगितल्यानंतर मात्र त्याच्या बळजबरीने त्यांनी 1-2 घास खाल्ले. 2 घास खाल्ले तेव्हा ते डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसलेले असताना समोर जे पुस्तकाचं कपाट होतं त्या कपाटाकरता शून्य नजरेने, खिन्न चेहऱ्याने, असे उद्विग्न मनाने असे त्या कपाटाकडे पाहत होते. त्यांना ते एक प्रकारची वेगळीच असे काहीतरी जाणीव होतं. ते त्यानं नानक इथे त्याच्याबरोबर बराच वेळ थांबलेला होता. जवळजवळ 11:15च्या सुमाराला मग डॉक्टर बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की आता बराच वेळ झालेला आहे, तू घरी जा. त्याप्रमाणे तो नानक संध्याकाळी इच्छा नसतानासुद्धा तिथून गेला. ही झाली 5व्या दिवशीची घटना. 6व्या दिवशी सकाळीच सुदाम हा थोडा धावपळीमध्येच नानकच्या घरी गेला आणि त्याला सांगितलं की बाईसाहेबांनी तुम्हाला बंगल्यावर लवकर बोलवलेलं आहे. आणि तो तसा निघण्याच्या तयारीमध्येच होता. जेव्हा तो साहेबांच्या बंगल्यावर आला तेव्हा त्यांनी पाहिलं की जर वातावरण हे गंभीर स्वरूपाचंच दिसले. तो जोरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब मी आलो आहे असे भांबावून त्यांनी जोरामध्ये सांगितलं आणि जवळ गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या अंगास हात लावल्यानंतर त्यांना किंचित गरम असल्याचा त्यांना भास झाला. त्यांनी त्याच्या छातीचे मसाज केले, ऑक्सिजन द्यायचा प्रयत्न केला, परंतु ते सगळं निष्फळ ठरलं आणि त्यांनी ओळखले की बाबासाहेबांचा जीवनाचा ग्रंथ हा आटोपलेला आहे. नंतर तो रडू लागल्यानंतर मग बाकीचे सुद्धा त्यांच्याही लक्षात आले. ते पण सगळे ओक्साबोक्शी रडू लागले आणि त्यांचा माडीनंतर त्यांच्या पायावर असं डोकंच ठेवून लोळतच होता. आता हे झाल्यानंतर काहीतरी आता पुढची व्यवस्था करावी लागेल म्हणून नानकचंदाने सकाळी 9 वाजल्यापासून फोन करायला सुरुवात केली. सगळ्या ठिकाणी फोन केले आणि त्यांचा पार्थिव देह हा दिल्लीवरून मुंबईला राजगृह येथे आणण्याचे ठरले. त्याप्रमाणे ठरल्यानंतर लोकांनासुद्धा ते समजलं की आता पार्थिव देह येतो म्हटल्यानंतर लोक त्यावेळेस थंडी होते. थंडीत त्याचे कुडकुडत असे वाट पाहत होते. दोन्ही बाजूला दोन्ही तर्फाला लोक हार घेऊन खिन्न मनाने असे उभे होते. तर ज्यावेळेस ट्रक हा हाराने सजलेला होता. त्यांचा ते पांढरे शुभ्र कपडे अंगावर होते. डोक्याशेजारी गौतम बुद्धाची मूर्ती होती. शेजारी भैयासाहेब म्हणजे यशवंतराव बसलेले होते. त्याच्या दुसऱ्या बाजूला मुकुंदराव असे बसलेले होते आणि बऱ्याचशा मेणबत्त्या अशा पेटवलेल्या होत्या. अशा अवस्थेत ती यात्रा किंवा महायात्रा म्हणावं लागेल अशी निघालेली होती. कित्येक लोक तिथे ओक्साबोक्शी रडत होते. राजगृहात तर कित्येक लहान मुलं, बायका, वृद्ध असे जमलेले होते. बायका तर डोक्यावर भिंतीवर डोकं आपटून हे रडत होते. काहीजण मूर्छित पडलेले होते. अशाच प्रकारची सगळी परिस्थिती होती. साधारणतः 1च्या सुमाराला जवळजवळ 1 लाखापर्यंत अशी गर्दी जमलेली होती. नंतर 2च्या सुमाराला 2 लाखापर्यंत गर्दी जमली असून त्यांचे जवळजवळ 2 मैलापर्यंत 2 बैल अशा अंतरापर्यंतचे असे लोक जमले होते. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 लाखापर्यंत असा जनुदाय अंत्ययात्राच्या दर्शनाकरता थांबलेला होता. हे झाले 6 डिसेंबर. नंतर 7 डिसेंबरला दादर येथे 5:30च्या सुमारास
अंत्ययात्रा आली. त्यावेळेस भरंत आनंद कौशल्यायन यांनी सगळी तशी तयारी केलेलीच होती. मुंबई सरकारमार्फत त्यांना हार अर्पण करण्यात आला. भदंत कौशल्यायन यांनी सगळी विधीची तयारी केलेलीच होती. सशस्त्र दलाने त्रिसर बंदुकीच्या सहाय्याने बार उडून त्यांना मानवंदना दिलेली होती. त्याच्यानंतर बिगोलाचा गंभीर आवाजामध्ये नंतर त्यांचा पुत्र यशवंत यांनी त्यास अग्नी दिला. अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच डॉक्टर बाबासाहेबांचा देह हा विलीन झाला. सगळीकडे स्तब्धता, शांतता, थोडे रडलं, हे सुद्धा चालूच होतं. त्याच्यानंतर ही 7 तारखेपर्यंतची घटना झालेली आहे. नंतर 9 तारीखमध्ये तो जो हे ठेवला होता, म्हणजे पार्थिव जो ठेवला होता ते बागेश्वर स्मशानभूमी, दादर येथील बागेश्वर स्मशानभूमी येथे एक वाळूचा चौथारा केला होता. तो वाळूचा चौथारा म्हणजे व्यासपीठ टाईपच मोठा होता की जेणेकरून लोकांना त्यांचे दर्शन व्हावे याकरता तो मोठा चौथारा उभारलेला होता आणि तिथे सगळ्यांचा व्यवस्थित दर्शन देऊन अशा शिस्तबद्ध पद्धतीने तो विधी हा उरकण्यात आला. नंतर 9 डिसेंबर रोजी दादर येथील चौपाटीवर वाळूवरच एक शोकसभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थान भदंत कौशल्यायन होते. त्या उपस्थितीत चक्रवर्ती परत आचार्य रेणू चक्रवर्ती, आचार्य अत्रे हे सुद्धा उपस्थित होते. आणि त्यावेळीसुद्धा भरपूर जनसमुदाय जमलेला होता आणि त्याच्या भरती तसे तिथे आपल्या आदरांजली वाहिल्या गेल्या. असा हा महामंडळ जवळजवळ 5,000पासून जे आपण दुःख सहन होतो, त्रास सहन करत होतो, तर ह्या माणसाच्या जन्मानंतर 30 वर्षामध्येच फार मोठे परिवर्तन घडून आलेले. परिवर्तनसुद्धा का घडून आले तर त्यांना लहानपणी अनेक त्यांनी यातना भोगल्या होत्या. त्यामध्ये शाळेचं शिक्षण असेल, शारीरिक, मानसिक अशा प्रकारचे अवहेलना असेल, हेटाळणी असेल, अशा ह्या दुःखद परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचं बालपण घालवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या एका मनामध्ये ते एक प्रकारची जागृती निर्माण झालेली होती. आणि अशाच वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे त्यांनी ठरवले की आपण आपल्या समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे. यांनी अशा वाईट परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन जवळजवळ 22 डिग्र्या, पदव्या ह्या संपादन केल्या आणि त्याचा संविधानासारखा मोठा उपयोग हा समाजाकरता करून दिलेला आहे. त्याच्यामुळे आज आपण फार मोठे सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगत आहोत. आपण जर आपल्या वंशजाच्या आईवडिलांची जर परिस्थिती पाहिली तर आपण त्यावेळेस कुठल्या परिस्थितीत होतो आणि आज जी आपण परिस्थिती पाहतो तर आपलं हे लाईफ जीवनमानच हे आपलं बदललेलं दिसतं. त्याला कारण एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याकरताच नाही तर इतर समाजाकरता, वंचितकरता फार मोठा त्यांनी त्याचा फायदा करून दिलेला आहे. अशा या महामानवावर कोटी कोटी प्रणाम. जय भीम. मी सम्यक युवक विकास संस्था त्याचप्रमाणे धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सव या व्याराचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी बोलणार आहे. मला संयोजकाने 5-5 मिनटाचा वेळ दिला होता, परंतु काय व्यक्तींनी बोलले असतील 15-20 मिनटं, पण मला दोन्ही मिळून जवळपास 20-25 मिनटं मिळतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि कार्यक्रम चालू होण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अवचारे सर, त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष वाघमारे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर कठाणे सर आणि इतर आपण सर्वजण
या परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर बाबासाहेबांचा हा जो प्रवास आहे खूप मोठा आहे. हे 10-15 मिनटं किंवा 1 तास किंवा 2 तास ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं कधीही नाही आणि ते होणारे नाही. तेव्हा 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं एक धगधगतं वादळ, म्हणजे प्रचंड असं वादळ ते शांत झालं आणि भारतीय राजघटनेच्या आणि ह्या भारतीय आपल्या व्यवस्थेमध्ये तळबळत असताना अनेक वेळेस बाबासाहेबांना अनेक लोकांनी इतका त्रास दिला की शेवटपर्यंत, आणि अशा हा धगधगता आपला हा ज्वालामुखी आज या ठिकाणी शांत झालेला आहे आणि जो ज्ञानाचा प्रज्ञासूर्य आहे तो आज मावळलेला आहे. आत्ताच मोरे साहेबांनी आता गीत सादर केलं, खरोखरच ते माझं हृदय भरून आलं, माझ्या डोळ्यात अश्रू आले. त्या कवीला सांगावं लागलं, माझे बाबासाहेब आयुष्यभर झोपलेले नाहीत, या ठिकाणी माझे बाबासाहेब झोपलेले आहेत आणि आता तर तू शांत हो, तुझ्या लाटा बंद कर. माझ्या बाबासाहेबाला आयुष्यभर माझ्या बाबासाहेबांनी झोप नाही घेतली. अतिशय हे दुःखाचं हे आपण गाणं गायलं, माझा हृदय भरून आला. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी जन्मल्यापासून ते पार शेवटच्या क्षणापर्यंत ह्या लोकांनी, काँग्रेसचे लोक असतील, त्या पूर्वीचे काँग्रेस होते, त्यानंतर आता त्याचं रूपांतर भाजपमध्ये झालेलं आहे, ह्या लोकांनी खूप त्रास दिलेला आहे. आणि ह्या निमित्ताने या ठिकाणी मी बाबासाहेबांच्या शेवटचे जे 5 दिवस आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. शनिवार दिनांक 1 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी दिल्लीतील मथुरा रोडवरील एक बुद्धिस्ट आर्ट एक्झिबिशन भरलं होतं. त्या ठिकाणी बाबासाहेब गेले आणि वेगवेगळ्या देशातून जे बुद्धांच्या मूर्त्या त्या ठिकाणी आल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मुळ्या असं त्यांचं रूप असेल, बुद्ध रूप असेल, ते सगळं न्याहाळून असं जवळून पाहिलं. म्हणजे तो दिवस होता शनिवारचा, म्हणजे 1 डिसेंबर. आणि त्यानंतर जाता जाता बाबासाहेबांना असं वाटलं, एक पुस्तकाचं दुकान होतं आणि त्या दुकानात गेले बाबासाहेब आणि त्या ठिकाणी त्यांनी 7 पुस्तकं खरेदी केली आणि नंतर घरी आले आणि त्यानंतर रात्रभर ते 7 पुस्तकं घेतले. अनेक पुस्तकं बाबासाहेबांकडे होती. जगातला एकमेव मनुष्य असा आहे की त्यांच्याकडे एवढी पुस्तकं होती, हजारो म्हणजे 50,000 त्यावेळेस, म्हणजे एवढी पुस्तकं बाबासाहेबांकडे त्यांचा संग्रह होता. परंतु बाबासाहेबांना ज्या वेळेस कुठं जायचे त्यावेळेस असं वाटायचं की आपण ह्याच्यातून काय घेऊन अजून काय मिळू शकतो का, ह्याच्यापेक्षा वेगळं. माझ्याकडे तर एवढे पुस्तकं आहेतच, परंतु या पुस्तकाच्या व्यतिरिक्त मला काय आणखी काय मिळेल का, म्हणून ते ज्ञानाच्या शोधामध्ये असायचे. शेवटपर्यंत ते विद्यार्थी म्हणून राहिले. तेव्हा ते एका दुकानात गेले, 7 पुस्तकं घेतली, नंतर ते घरी आले आणि घरी रात्रभर ती पुस्तकं चालत बसले आणि नंतर त्या दिवशी उशिराच बाबासाहेब झोपले. नंतर रविवार दिनांक 2 डिसेंबर 1956 रोजी दिवसभर त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखन केले. बाबासाहेबाला शेवटपर्यंत असं वाटत होतं की मी गेल्यानंतर माझं काय, तर माझा धम्म कोण सांभाळेल, माझा हा रथ इथपर्यंत मी आणलेला एवढ्या कष्टाने माझा रथ कोण पुढे घेऊन जाईल, ही शंका बाबासाहेबांना शेवटपर्यंत त्रास म्हणजे एक बाबासाहेब चिंतेमध्ये होते, शेवटच्या क्षणापर्यंत चिंतेत होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या रात्रभर येऊन बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथाचं लेखन केलं. आणि दुपारचे जेवण थोडंसं त्याच्यामध्ये ग्रंथामध्ये बाबासाहेब एकदम मग्न झाले आणि ते करत असताना दुपारचं जेवण थोडंसं उशिराच केलं बाबासाहेबांनी त्या दिवशी. आणि संध्याकाळी दिल्लीमध्ये दलाई लामांचा सत्कार समारंभ त्या ठिकाणी ठेवलेला होता आणि त्या समारंभाला बाबासाहेब गेले. एवढी परिस्थिती हे असतानाही आज आपण बघतोय, आपण आता अनेक व्यक्ती आपल्यापासून गेले असतील, आपल्या घरातले असतील, आपले मित्र असतील, अगर सगळे कुणी असतील, परंतु आपण बघतोय एखादा मरणारा व्यक्ती का असा कुठे गेला का बाबासाहेबासारखा, शेवटच्या क्षणापर्यंत कोण असं केलं आहे का? माझ्या तर लक्षात असं नाही, आत्तापर्यंत काहीच असं हे नाही, कारण माझे वय झालेलं आहे, परंतु माझ्या निदर्शनाचं आत्तापर्यंत असं आलेलं नाही की तो व्यक्ती असं शेवटपर्यंत तो काम केलं त्याने, कारण ते बेडवरती लुळून राहील का काय 4-4, 5-5 वर्ष लुळून राहतील, परंतु बाबासाहेब त्या शेवटच्या क्षणापर्यंत हे करत राहिले. आणि त्या दलाई लामा आपले धम्मगुरू त्यांच्या सत्कार समारंभाला बाबासाहेब त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यावर चर्चा केली. तर माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा होईल, म्हणजे बाबासाहेबाचं शेवटचे 4-5 दिवस आहेत हे फक्त. बाबासाहेब 6 डिसेंबरला रात्रीच गेले, झोपेत गेले, त्याच्या अगोदरचे मी 4-5 दिवस सांगतो आहे, हा दुसरा दिवस आहे.
त्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी संपूर्ण हा ग्रंथाचं लेखन केलं. त्यानंतर दुपारी उशिरा जेवण केलं. काय खाल्लं असेल काय आता काय आपण काय सांगू शकत नाही काय केलं असेल, पण थोडंफार जेवणाचं पण त्यांना भान नसायचं. त्या पुस्तकामध्ये मग्न असायचे. शेवटचं असंच त्यांना बाबासाहेबाला वाटायचं की माझे जे आपण हे राहिलेलं काम आहे त्यांना हेच चिंता, त्यांना हेच सातत्याने त्यांना वाटायचं की माझा हा इथपर्यंत मी गाडा एवढ्या मेहनतीने कष्टाने आणलेला आहे, ह्याला कोण वारस आहे का पुढं, त्यांना अशी चिंता वाटायची सगळी. तेव्हा त्या ठिकाणी ते बाबासाहेब गेले, त्यांच्यावर धम्माची चर्चा केली आणि या भारतामध्ये आपल्या या धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल याच्यावरती चर्चा केली आणि परत ग्रंथाचे लेखन केले. आणि त्या वेळेचे नानकचंद रत्तू म्हणाले, बाबासाहेब त्या नानकचंद रत्तूला म्हणाले, रत्तू मी जे हे माझे पुस्तक हे जे आत्ता केलं आहे, जे आता मी लिहितो आहे माझे ग्रंथ जे अपूर्ण आहेत ते माझ्या हायतेमध्ये पूर्ण होतील का, अशी त्या बाबासाहेबाला शंका आली. तर रत्तू म्हणाले, हां फक्त हां बाबासाहेब एवढंच बोलले आणि ते गप बसले. त्यानंतर आणि नानकचंद म्हणतात, यावेळेस बाबासाहेब थोडे थकलेले वाटत होते, कारण रात्रभर त्यांना झोप नव्हती, हे जागरण होतं आणि त्यांना चिंताग्रस्त एक होती. म्हणजे आपल्या हे ज्यांनी जे आपल्याला जे सगळे पुस्तकं आपल्याला दिली त्याच्या माध्यमातून ते विचार, ह्याचे जे काय काय ग्रंथ राहिले होते, बुद्धाने त्याचा धम्म, आणखी काय ग्रंथ होते, ते माझ्या हयातीमध्ये पूर्ण होतील का, हे बाबासाहेबांना शंका होती. आणि ते सगळी ती शंका त्यांना बाबासाहेबांना सारखं सतावत होती, म्हणून ते बाबासाहेब चिंताग्रस्त होते. नंतर सोमवार दिनांक 3 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 डिसेंबर रोजी एक मुंबईमध्ये धम्मदीक्षा समारंभाचं एक आयोजन केलं होतं. ते 16 डिसेंबरला आणि त्यासाठी त्या मुंबईच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर चर्चा केली आणि नानकचंद रत्तूंना त्या सांगितलं की जाऊन रेल्वेचे आहे ना 4 तिकीटं बुक कर. तर त्या ऋतूला सांगितलं, परंतु काय तिकीट काय बुक झाले नव्हते, काय अवेलेबल रिझर्वेशन नव्हतं. तेव्हा बाबासाहेबांनी नंतर विमानाचे तिकीटं काढले आणि त्या 16 डिसेंबर 1956 रोजी ती धम्मदीक्षा मुंबईला होणार होती, त्याची तयारी बाबासाहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना दिली. आणि 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर हे बाबासाहेब त्यांचे एक तिथं मित्र होते, त्या मित्रांच्या घरी ते 4-5 दिवस त्या ठिकाणी राहणार होते. त्यांचं नाव होतं कुमारसेन समर्थ, असे त्यांचे मित्र होते. त्यांच्या मित्राच्या घरी त्या समारंभाच्या निमित्तानं त्या ठिकाणी ते मुक्कामाला राहणार होते. त्यानंतर आज 4था दिवस आहे, त्या दिवशी मंगळवार होता आणि त्या रोजी रात्रीच्या जागरणामुळे बाबासाहेब उशिरा उठले. रात्रभर त्यांनी जागरण केलं, कारण बाबासाहेबाला असं वाटत होतं की मला काय तर आतून त्यांना थोडंसं तरी जाणवत होतं. ते अंतर्ज्ञानी बाबासाहेब होते, त्यांना जाणवायचं की आपल्याला त्रास काय आहे, प्रत्येक माणसाला समजतं म्हणजे आपल्याला त्रास काय आहे, आपल्या शरीराची व्याधा काय, हा त्रास बाबासाहेबाला जाणवत होता. आणि त्यांना रात्रभर ते थकले होते आणि म्हणून ते रात्री जागरण केलं, वाचलं, लिखाण केलं. आणि नंतर त्या दिवशी 4 तारखेला 4 डिसेंबरला मंगळवारी बाबासाहेब थोडे उशिरा उठले आणि सकाळी 11 वाजता जैन धर्माच्या अधिवेशन होतं, त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अकरा वाजता सकाळी जैन धर्माचं एक अधिवेशन होतं आणि त्याला बाबासाहेब जाणार होते, त्याबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्याने रिपब्लिकन पक्षाच्या अनुषंगाने थोर समाजवादी नेते एस.एम. जोशी व परकी आत्रे यांना पत्र लिहिली. त्या दिवशी 4 तारखेला बाबासाहेबांनी पत्र लिहिली. त्याचप्रमाणे ते पत्र कशासाठी लिहिले तर भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल आणि त्यासाठी फंड कसा आणता येईल. काही असल्याशिवाय आपल्याकडे फंड असल्याशिवाय आपण कुठलंही परिवर्तन किंवा प्रसार आणि
प्रचार कुठलाही कशाचाच करू शकत नाही. तेव्हा बाबासाहेबांना एकांत होती मी गेल्यानंतर काय व्हायचं म्हणून 1956 साली बाबासाहेबांना आपल्याला इतर जे बौद्धिस्ट राष्ट्र आहेत आपले इतर यांना आपल्याला जोडलेलं होतं धम्मदीक्षेच्या माध्यमातून. तरीसुद्धा बाबासाहेबाचं हे काम चालूच होतं. इथून निधी कसा हे करायचा म्हणून त्यांना पत्र लिहिले. आणि 5व्या दिवशी हा बुधवार होता. बाबासाहेब मुंबईत होणारा धर्मांतर सोहळा, भारतात धर्माचा प्रचार आणि प्रसार या चिंतेत होते. बाबासाहेब यांना नेहमीच चिंता होती की नेहमी असं वाटायचं की माझं इथून पुढलं जे आयुष्य आहे, बाबासाहेब बोलले होते धम्मदीक्षे दिवशी, माझं इथून पुढलं जे आयुष्य आहे पूर्ण माझ्या धम्मकार्यासाठी घालवणार आहे आणि पूर्ण भारतमय बौद्धमय करणार आहे. बाबासाहेब त्याच दिवशी शपथ घेतली होती. परंतु बाबासाहेबाची त्यांना हे आपलं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. म्हणून 5 तारखेला बाबासाहेबांनी ती चर्चा केली. परत एकदा त्या ग्रंथाचं लेखन त्यांनी परत लेखन केलं राहिलेला बुद्धांनी त्याचा धम्म त्याचं. आणि विशेष म्हणजे बुद्धांनी धम्म या ग्रंथाची प्रस्तावना त्या ठिकाणी राहिली होती म्हणून बाबासाहेब ते लेत त्याच दिवशी लिहित होते. आणि शेवटचा म्हणजे 5वा दिवस आहे. आणि नंतर 6 डिसेंबर हा उगवतो. 5व्या दिवशी बाबासाहेबाचं रात्रीचं असं झोपलेल्या जागेमध्येच ते त्यांचं देवासन झालेलं असतं. आणि अशी परिस्थिती असताना नंतर 6 डिसेंबर हा उगवतो. आणि 6 डिसेंबर 1956 रोजी सकाळीच बाबासाहेब निघून गेल्याची वार्ता सुदामा जो असतो बाबासाहेबांचा जो आचार्य असतो ते सकाळी येतात. त्यावेळेस त्यांना समजते की बाबासाहेबाला ते हात लावतात. बघतात आत्ताच आपल्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्यांना सगळं बाबा स्पर्श करतात. बाबासाहेबांचं एकदम बॉडी सगळी म्हणजे एकदम गार पडलेली होती आणि एकदम ते घाबरले, रडतात, कोसळून त्या पायाजवळ रडतात, हे करतात. आणि नंतर माईसाहेबाकडे जातात आणि त्यांना हा निरोप देतात. त्यानंतर नंतर ह्याला पण आपले नानाजी ऋतू असतात त्यांना पण हे सांगतात. आणि नंतर ऋतू येतात आणि सगळीकडे फोन फिरवतात आणि ही बातमी वाऱ्यासारखी सर्व आपल्या भारतभर पसरते. आणि ज्यांना कसं मिळेल तसं जो त्याला समजेल तसं धडपडत सगळे लोक मुंबईला येतात. तर इतिहासामध्ये एकमेव असे बाबासाहेब आहेत. याच्या अगोदरही नाही, याच्या पुढे असं होणार नाही की जेणेकरून एवढे लाखो लोक बाबासाहेबांच्या ह्या अंत्यविधीला त्या ठिकाणी हजर होते. जसं जमल तसं त्यावेळेस फोन नव्हते, मोबाईल नव्हते, तरीसुद्धा खेड्यापाड्यातून जसं जमल तसं गाडी पाय जसं जमल तसे लोक त्या ठिकाणी आले आणि बाबासाहेबांवेळी त्यांची श्रद्धा होती. आणि अशा प्रकारे जगातला एकमेव नेतृत्व म्हणजे हे आपले बाबासाहेब आहेत. आणि त्यानंतर बाबासाहेबांचा हा ध्येय 1956 साली ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी सर्वांना धम्मदीक्षा दिली, सर्व कार्यकर्त्यांचं असं म्हणणं झालं की आपण नागपूरला गेलं पाहिजे. म्हणून एक विशेष विमानानं बाबासाहेबांचा असा मृतदेह तो नागपूरला न्यायला गेला. आणि तिथून नंतर सांताक्रूज या ठिकाणी विशेष विमानाने इथं सांताक्रूजला आणला. तर इथं लाखो लोक रडत असं होते. आणि त्याच्या पुढचं म्हणजे थोडक्यात सांगतो मी, आता वेळ थोडासा कमी आहे, थोडक्यात सांगतो. म्हणजे त्यानंतर काय हाल झाले. बाबासाहेब त्या हिंदू कॉलनीमध्ये राहायचे. राजगृह आपल्या हिंदू कॉलनीमध्ये आहे, त्याला जवळच हिंदू कॉलनी आहे आणि तिची स्मशानभूमी हिंदूची होती. आणि असं ठरलं सगळ्यांचं की त्या हिंदू ह्याच्यामध्ये बाबासाहेबाचा अंत्यविधी करायचा. परंतु तिथल्या ह्यांच्यामध्ये सनातनी आपले हिंदू त्यावेळेचे असतील त्यांच्यामध्ये चर्चा कुजबूज चालू झाली. इथं हे बाबासाहेबांचं इथं अंत्यविधी होऊ द्यायचा नाही, ह्याला होकार म्हणजे त्यांना मान्यता दिलेली नाही. तेव्हा आपल्या कार्यकर्त्याला समजलं. नंतर त्यांना आठवलं 1935 साली बाबासाहेबांनी घोषणा केली होती, मी जरी माझ्या धर्मामध्ये जन्मलो परंतु मी हिंदू म्हणून कधी मरणार नाही. ही सर्व कार्यकर्त्यांना ती घोषणा त्या ठिकाणी आठवली. म्हणून त्यांनी सांगितलं बाबासाहेबांचं या ठिकाणी आपल्याला अजिबात करायचं नाही. नंतर असं ठरलं की शिवाजी पार्कवरती जायचं आणि त्या ठिकाणी अंत्यविधी आपला पार पाडायचा. परंतु त्यावेळेची ते मनुवादी सरकार म्हणजे बाबासाहेब त्या मंत्रिमंडळात होते. पहिले भारताचे कायदेमंत्री बाबासाहेब होते. आणि विशेष म्हणजे हे ज्या घटनेवरती आधारित हे आपला देश चालतो, ही घटना बाबासाहेबांनी लिहिली होती. तरी ह्या माणसासाठी यांना जागासुद्धा उपलब्ध करून ह्या सरकारने दिलेली नाही. एवढं हे सरकार निर्भीड म्हणजे असं जे ह्या गेंड्याच्या कातड्याचं होतं. म्हणून नंतर त्या ठिकाणी सुद्धा नकार दिला. त्यानंतर त्यांचे एक मित्र होते भोले म्हणून, सिके भोले त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी सांगितलं की माझी जागा आहे. मग त्या तिकडे जाण्याचं त्यानंतर ठरवलं. आणि नंतर आत्ताच आपल्या कठारे साहेबांनी पुढचं सांगितलेलंच आहे. तेव्हा अशा ह्या महामानवाला मी माझ्या
कांबळे कुटुंबाच्या वतीने, त्याचप्रमाणे सम्यक युवक विकास संस्थेच्या वतीने, त्याचप्रमाणे धम्मदीक्षा बुद्धविहार यांच्या वतीने त्यांना नतमस्तक होतो आणि कोटी 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 अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. हो, 5 मिनट बोलने को बहुत है. हाँ, मेरे प्यारे भाइयों और बहनों, मैं आपको मुख्तसर में ज़रा सी बात सुनाना चाहता हूँ, क्योंकि अभी वक्त है नहीं, वक्त का पाबंदी है. और आपको मालूम है संविधान क्या है और संविधान लिखने वाले क्या है, ये तो आपको बोलने की भी ज़रूरत नहीं है, क्योंकि मैं संविधान लिखने वाले और संविधान को मैं सलाम करता हूँ. क्योंकि संविधान का ये मतलब है कि जो आप यहाँ पर जो बैठे हुए हैं उसी की वजह से है. अगर संविधान नहीं होता तो आप यहाँ पर नहीं बैठे थे. अब आपने इस बात पे गौर करना चाहिए कि संविधान की वजह से अपनों को भगवान ने या बौद्ध ने अपनों को अच्छे दिन लाया है. अच्छा खा रहे हैं, अच्छा पी रहे हैं, फ्रेश में है, एसी में रह रहे हैं. तो मेरा ये कहना बहुत अच्छी बात है, आप किस्मत वाले हैं. बाकी आपको मेरी एक सूचना ये है कि आपके जो रिश्तेदार हैं, आपके जो गांव वाले हैं, वो अभी अनजान हैं. वो अनजान है, इसलिए आप उनको रास्ता बताओ. उनको पैसा वगैरह मत दो. अगर उनको रास्ता भी बताए तो वो उतना काफ़ी है. आप उतना काम करो, मेरा ये कहना है. क्या आपने जो ये काम किए म्हणजे आप बाबासाहेब की म्हणजे बाबासाहेब जो चीज़ पे चल रहे थे आप भी चलेंगे, इसका मतलब ये होगा. आपसे एक ही विनंती है कि आप अपने जो लोग हैं अभी संविधान के जो आप देख रहे हैं, संविधान को नष्ट करने की बहुत कोशिश की जा रही है. इसलिए आपको एक ही निवेदन है कि सब एक हो, सब एक रहेंगे तो कोई कुछ नहीं कर सकता. और सब बढ़ गए, वो जो बढ़ गए कट गए, वो वैसे बात हो जाने वाली है. इसलिए मेरा एक ही आपसे हाथ जोड़ के कहना है कि आप सब आपस की दुश्मनी छोड़ो और एक हो जाओ और अपना संविधान को बचाओ. यही मेरा कहना. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. महाकारणी तथागत गौतम बुद्ध, बुद्धिस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व ज्या महामातांनी आणि महामानवांनी जे आपल्यासाठी जे कार्य, त्यांना मी त्रिवार अभिवंदन करतो. आज बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन आहे. त्यामुळे आपण दुःख अंत करण्यानिमित्त आपण जमलेलो आहे, कारण त्यांच्या आठवणी आपल्या मनात सारख्या येत राहतात. तरी त्या महामानवाच्या 7 दिवस इथं जे आपले लोकांचे विचार ऐकायला मिळाले. आपले व्याख्यानमालामध्ये बरेच लोक आले, त्यांनी चांगले विचार मांडले. त्यामुळं आपले बाबासाहेब जे माहीत नाही ते आपल्याला सगळ्या लोकांना माहीत झालं. त्याबद्दल हे जो कार्यक्रम प्रेरणा बुद्धने राबवला ते फार चांगला आहे आणि त्यामुळं समाजात जागृती निर्माण होते. एवढे बोलीन मी महानिर्वाणानिमित्त बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला श्रद्धांजली वाहतो. भारतीय बौद्ध महासभेच्या व साकेत बौद्धविहाराच्या सभी विहारासमोर मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि माझे सर्वांना जय भीम. मी कधी स्टेजवर बोललो नाही, तर काही चुकीचं वाटलं तर मला तुम्ही बोला. असं आहे. आम्हाला काकांनी खूप प्रोत्साहन करतात, जाधव काका दररोज तुम्ही विहारात या, सगळ्यांनी युवक सगळ्यांनी जमा झालं पाहिजे आता. तर मी एकच गोष्ट बोलू इच्छितो. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, आयुष्य मोठं नाही तर महान असावं. तर अशा महामानवास मी वंदन करतो आणि मी माझ्या एक छोटीशा कवितामधून त्यांना एक जस्ट वंदन करीत आहे. प्राणाची आहुती दिली आमच्या जीवनासाठी, त्रास भोगता किती आमच्या हसण्यासाठी. कसे विसरू बाबा तुमचे उपकार, हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी. जय भीम. तर आमचं तथागत प्रतिष्ठान हे ट्रस्ट आहे, रोड नंबर 14लाच आहे. तर आम्ही 15 ते 20 जण आहात युवक त्याच्यामध्ये. तसं इच्छा हीच आहे आमची पण की सगळ्या युवकांनी आता विहारामध्ये यावं. जे आपण कार्यक्रम रस्त्यावर घेतो किंवा त्यापेक्षा आपल्या या चांगल्या ठिकाणी कार्यक्रम व्हावा, सगळे इथं जमा असतात लोक, त्याप्रमाणे आता आम्ही पण विहारात यायला तयारी केलेली आहे आम्ही. तर आम्ही दरवर्षी दर कार्यक्रमाला इथं हजर असू, हे आमचा शब्द आहे. आणि आमची पण इच्छा आहे की जेवढे युवक असतील इथं त्यांनी सगळ्यांनी विहारात यावं आणि चांगल्या गोष्टी इथं शिकायला भेटतात, त्या गोष्टी शिकून घ्याव्यात. दुसरं काही बाहेरचं ज्ञानपेक्षा इथलं तुमचं विचार खूप महत्त्वाचे आहेत आणि याच विचाराने सगळ्यांनी पुढे जावं. तथागत गौतम बुद्ध
भारतीय घटनेचे शिल्पकार व भारतरत्न सर्वांना तळागाळापासून सर्वांना अलिप्त करणारे व स्वतःचा देह झिजवून त्यांना सर्व मान सन्मान आणि त्यांचं हे मिळवून देण्याबद्दल मी त्यांना त्रिवार अभिवादन करते. तसेच इथे जमलेल्या सर्व उपासक उपासिकांना संप्रेमते. आपण आपल्या विहारामध्ये या सर्व विहारांनी एकत्र येऊन 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत व्याख्यानमाला राबवली. व्याख्यानमालेचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं होतं. वक्त्यांची निवड अतिशय छान होती. विषय पण खूप छान होते. मी काही 1-2 वेळा येऊ शकले नाही आणि सुवर्ण महोत्सवमध्ये चढता येत नाही म्हणून तिकडचं पण ऐकलं नाही, पण इथं आले. वक्त्यांनी खूप छान म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वीचे बाबासाहेब आणि दीक्षा घेतल्यानंतरचे बाबासाहेब हे सगळं सांगितलं आहे. आणि त्या दिवशी सरोदे मॅडम आल्या होत्या, त्यांनी पण खूप छान सगळं समजून सांगितलेलं आहे. आता आपण हे तर सांगतच होतो की आपण पहिले कसे होतो, काय होतो, आपल्याला काय मिळत होतं, पण आता आपण पुढचं बघायला पाहिजे. आणि अक्षयने ते अक्षरशः खूप अभ्यास करून आम्हाला मोहेंजोदडो आणि हडप्पा एवढी संस्कृती माहीत होती, पण त्यांनी खूप भारतीय कसे झालो ते सर्व सांगितलेले आहे. तर सर्व वक्त्यांचे, आयोजकांचे, आमचे अवचरे साहेब, अध्यक्ष महेंद्र जाधव साहेब यांनी फार नियोजन, अलकाताई, गजबारताई सर्वांनी मिटिंग घेऊन खूप नियोजनबद्ध व्याख्यानमाला राबवलेली आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करते. तर बाबासाहेबांबद्दल काय सांगू, काय बोलू. आजचा दिवस असा आहे की काय बोलणं पण म्हणजे जड जातं आहे फार असं. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 66 वर्ष झाली. आपल्यामधून बाबासाहेब जरी गेलेले असतील तरी पण असं वाटतच नाही, कारण रोज त्यांची आठवण प्रत्येकाच्या उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये असते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक शब्दानं शब्द हा आपला श्वास आहे. त्यांच्या त्यागाचं प्रतीक. मी जास्त बोलत नाही, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे बाबासाहेबांचं कार्य. 10 दिवस आपण ऐकलेलं आहे. मी एक छोटंसं गीत गात, कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. थोडक्यातच 1-2-3 मिनटामध्येच मी गाणं संपवणार आहे. तर बाबासाहेबांचं शिल्पकारते घटनेचे, उद्धारकते उपेक्षकांते, विरोधकते वर्णभेदाचे, भारतरत्न हे देशाचे, भारतरत्न हे देशाचे, दूत ते शांतीचे, प्रचारक ते समतेचे, प्रचारक ते धम्माचे, भारतरत्न ते देशाचे, भारतरत्न ते देशाचे, सागर ते ज्ञानाचे, पंडित ते कायद्याचे, अभिमान ते भारतीयांचे, अभिमान ते भारतीयांचे, भारतरत्न ते देशाचे. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थोडक्यात, म्हणजे हे पण बाबासाहेबांचं थोडक्यात आवडण्यासारखं नाहीच आहे की शब्द ना शब्द सांगावा तेवढा आणि कमीच आहे. म्हणजे आता महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. तसेच विचारमंचावरील विहाराचे अध्यक्ष आयुष्मान अवचरे साहेब, तसेच वाघमारे साहेब, डॉक्टर साहेब, तसेच जाधव साहेब, उपस्थित उपासिका यांना सप्रेम जय भीम. आपण नेहमी, मी जेव्हा बोलतो तेव्हा मी थोडक्यातच बोलतो, वेळेचं भान बोलतो, एखादा मुद्दा बोलतो आणि थांबतो. आजचा 6 डिसेंबरचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमानिमित्त सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलंच आहे, त्याविषयी काय बोलत नाही. पण जे डॉक्टर बाबासाहेब गेल्यानंतर आज दुःखाचा दिवस आहे. पण मी काय म्हणतो की डॉक्टर बाबासाहेबांचं जेव्हा कुठलंही स्मरण असतं, कुठलंही त्यांची तारीख असते, ही आपल्यासाठी एक जबाबदारीचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब जरी गेले असले तरी त्यांच्या विचार चालवण्याची किंवा आपण जे करता येईल ती करण्याची हा प्रत्येक दिवस आपल्यासाठी जबाबदारीचा दिवस आहे. तशी ह्या विहाराची जी आता गेल्या 10-12 दिवसा 5-7-8 दिवसामध्ये जी व्याख्यानमाला चालू केली आणि हे विहाराचे अध्यक्ष आणि सर्व ही टीम, हे खरोखरच ती जबाबदारी अगदी खंबीरपणे पार पाडतं, याचा मला अभिमान वाटतो. आज ह्या विहाराच्या म्हणजे कसं की हे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं असं म्हणजे झेंडा घेऊन किंवा तलवार घेऊनच आपल्याला रस्त्यावर जायची गरज नाही. पण विचारांची किंवा जे बाबासाहेबांचे विचार आहे,
जे चोखपणे ही टीम अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जी पार पाडते ही खरंच अभिमानाची बाब आहे. आपण इथे येतो, बसतो, प्रत्येक म्हणजे वंदनाला येतो, पण एरवी पण आम्ही इथं बसतो तर घरचे पण सुरक्षित असतात. बाबा नवरा गेला तिथे विहारामध्ये, तिथं काही टेन्शन नाही. नाही तर बसलो तिथं कट्ट्यावर कोणीतरी तंबाखू चोळीत बसतो, कोणी बिडी ओढत बसतो. या विहाराचा मला रिस्पेक्ट वाटतो की इथं परिसरामध्ये कोणीही कोणाची हिंमत नाही किंवा कोणी तंबाखू काढू शकत नाही किंवा कोणी बिडी शकत नाही किंवा बाकी काही इतर गोष्टीचं कोणी हे करत नाही. हे मला अभिमान वाटतो, चांगलं वाटतं. आणि ह्या विहाराची वाटचाल छानपैकी चालू याचं मला चांगलं वाटतं. वाली देशाचा निघून गेला, कोण होईल ऐसा नेता. हरपली आई, हरपली माई, हरपले माता अन पिता. वाली देशाचा निघून गेला, कोण होईल ऐसा नेता. जाता जाता हृदयी आमच्या, जाता जाता हृदयी आमच्या मूर्ती बुद्धाची कोरली. दुष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सर्वांना सप्रेम जय भीम. विचार मंचकावर उपस्थित असलेले प्रबुद्ध प्रेरणाचे अध्यक्ष अवचरे साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी वाघमारे साहेब, तसेच बौद्ध उपासक आणि उपासिका, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या अभिवादन सभेत बोलत असताना एक इतिहासाचा एक दाखला द्यावासा वाटतोय. कार्ल मार्क्स हा जागतिक तत्त्ववेत्ता, ज्याने मार्क्सवाद या जगाला दिला, कम्युनिस्ट चळवळ या जगाला दिली. आणि जेव्हा हा कार्ल मार्क्स या संपूर्ण जगामध्ये कामगारांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता, वेगवेगळ्या ठिकाणी भटकत होता, कार्ल मार्क्सच्या निधनानंतर साधारणतः त्याच्या मयतीला एक 9-10 लोक होती असं वाचण्यात आलेलं आहे. आणि ही 9-10 लोक त्यावेळेस कार्ल मार्क्स मेला म्हणून रडत बसली नव्हती. तर या 9-10 लोकांनी त्या कार्ल मार्क्सच्या प्रेतावर शपथ घेतली होती की आम्ही कार्ल मार्क्सचे विचार संपूर्ण जगाच्या पाठीवर त्यांच्या विचारांचा प्रसार केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ या ठिकाणी मी का आठवण करून देतो की दोघांमध्ये फरक बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर लाखो अनुयायी मुंबईमध्ये त्यांची जेव्हा अंत्ययात्रा निघाली होती रडत बसले होते. मी या ठिकाणी आवर्जून या बाबासाहेबांच्या अनुयायांना सांगू इच्छितो की आपण आता रडत बसून चालणार नाही. 2 गोष्टी असतात, एक भक्त आणि एक अनुयायी. भक्त काय करतो? भक्त त्या व्यक्तीची पूजा करतो, त्यांचं गुणगान गातो. आणि अनुयायी काय करतो? अनुयायी सगळ्यात प्रथम त्या महामानवाने दिलेल्या विचारांचं स्वतः आचरण करतो. आणि एवढंच नाही तर ते विचार समस्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतो. आता या उदाहरणाचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाने आपल्याला स्वतःला तपासून बघायचं, आम्ही भक्त की अनुयायी. आम्हाला भक्त बनायचं नाही, आम्हाला बाबासाहेबांचा देव बनवायचा नाही, आम्हाला अनुयायी बनायचं आहे. आणि अनुयायी बनून त्यांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार या समस्त भारत देशामध्ये नव्हे तर समस्त जगामध्ये करायचं आहे. कारण एवढे आधुनिक विचारसरणी मला असं वाटते जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचे असू शकत नाहीत. आम्हाला खूप मोठा वारसा लाभलेला आहे. एकीकडे मानवतावाद, शांतीचं दूत म्हणून संपूर्ण जगामध्ये
श्रेष्ठ ठरणारे भगवान गौतम बुद्ध आणि दुसरीकडे ज्ञानाचं प्रतीक असणारे सोशल रिफॉर्मर म्हणून जगामध्ये मान्यता मिळवलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही अनुयायी आहोत. आणि या अनुयायी असलेला सार्थ अभिमान आम्ही प्रत्येकाने बाळगणं गरजेचं आहे. आणि हा अभिमान बाळगण्याची प्रवृत्ती आमच्या युवकामध्ये निर्माण करणं ही काळाची गरज आहे. कारण जेव्हा हा आमचे युवक सभोवताल वेगवेगळ्या जाती धर्मातील मित्रांशी गप्पा गोष्टी करत असतात, कधी कधी त्यांना स्वतःला लाज वाटतं जय भीम म्हणायची. काय त्यांचा न्यूनगंड आहे माहिती नाही, पण हा न्यूनगंड त्यांच्या मनामधला काढावा लागेल. आम्ही अशा महापुरुषांचे वारसदार आहोत की ज्याची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. हा स्वाभिमान या युवकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आज आमच्या बाबासाहेबांनी गेल्यानंतर आमच्यापुढे खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. एकीकडे संघटनांचे विघटन मोठ्या प्रमाणावर झालेले आहे, राजकीय विघटन झालेलं आहे, युवकांची विहारात येण्याची मानसिकता, धम्माबाबतची मानसिकता ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने दिसून येत नाही. आमच्याकडे बालसंस्काराचा खूप मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. म्हणजे धम्म रुजवण्यासाठी ज्या बालसंस्काराची गरज असते ती यंत्रणा आमच्याकडे कुठल्याही पद्धतीने आजपर्यंत आम्ही निर्माण करू शकलो नाहीत. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आर्थिक दुर्बलता हे एक मोठं आव्हान आमच्याकडे आहे. कारण आमचा समाज अजूनही पाहिजे तसा आर्थिकतेने सबळ झालेला नाही. योग्य शिक्षणाचा आमच्या देशामध्ये अजूनही अभाव आहे. मुलांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता, योग्य नियोजनाचा अभाव, सामाजिक समस्यांचं तीव्र स्वरूप आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे संविधाने आम्हाला दिलेले जे काही हक्क आणि अधिकार आहेत त्याच्यावर भविष्यात गदा येतं की काय, अशा या विविध समस्यांनी आम्ही आज ग्रासलेलो आहोत. मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस आपण जेव्हा 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 11 दिवसाचा कार्यक्रम आपण हातात घेतो व्याख्यानमालेचा, आपण अनेक विषयावर या ठिकाणी मांडणी करत असतो. आता या विषयाची मांडणी आधीच झालेली होती. मी कदाचित त्या ठिकाणी उपस्थित असतो तर मी त्या ठिकाणी मांडणी करत असताना, विषय सांगत असताना पुढं आम्हाला काय करता येईल, याच्यावर पुढं सोल्युशन कसं काढता येईल, आम्हाला दिशा कशी दाखवता येईल, अशा पद्धतीचे विषय त्या ठिकाणी ठेवण्यात मला जास्त स्वारस्य आहे. कारण पुढचे मार्ग जर आम्ही दाखवले नाहीत तर आम्ही वाटचाल कशी करायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मग या ठिकाणी हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एक माझ्या पद्धतीनं काही उपाय आपल्याला या ठिकाणी करता येतात का, त्याचा उहापोह करणे गरजेचं आहे. कारण बाबासाहेब गेल्यानंतर नुसतं रडत बसून आम्हाला चालणार नाही, तर पुढच्या पिढीला आम्हाला याच्यातून बाहेर काढायचं आहे. या सगळ्या समस्यामध्ये जे काही अडकलेले आहेत त्याच्यातून बाहेर काढणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मी या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे हे सांगतोय की सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी काय करूया, मी आमच्या अवचरे साहेबांशी पण बोललेलं आहे. आमचं जे काही विघटन झालेलं आहे त्या विघटनामध्ये ज्या ज्या काही वेगळ्या संघटना असतील, जे जे काही विहार असतील, त्या सगळ्या संघटनांमध्ये आपल्याला समन्वय कसा साधता येईल याच्यासाठी आपण पुढचे काही दिवस प्रयत्न करता येतील का, हा विचार प्रत्येक विहारामध्ये प्रत्येक विहाराच्या पदाधिकाऱ्यांपुढे आपण मांडून बघूया. आणि काही वाईट नाही. मला असं वाटतं की राजकारण काय होतं, समाजकारण काय होतं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण जोपर्यंत मजबूत संघटन होत नाही तोपर्यंत आपले हे प्रश्न कायम राहणार आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांना जर सोडवणूक करायचं असेल तर सशक्त संघटन हाच त्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. आणि ते करण्यासाठी मला असं वाटतं की या पुढच्या पिढीचे जे कोणी ज्येष्ठ कार्यकर्ते असेल त्यांनी आता पुढाकार घेणं, आमच्यासारख्या लोकांनी पुढाकार घेणं हे काळाची गरज आहे. हे एकदा संघटन जर मजबूत झालं तर कुठलाही राजकारण संघटनेच्या विरुद्ध, आणि हे व्यक्तींचं संघटन नसेल, कुठल्याही राजकीय पक्षांचं संघटन नसेल, हे विहाराचं संघटन असेल, हे धार्मिक कार्य करणाऱ्यांचं संघटन असेल. आणि हे संघटन मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक वेगवेगळ्या एरियामध्ये विहार आहेत. सगळ्यात पहिले आपण काय करूया
आपण या सगळ्या विहाराच्या आसपास जेवढे आपले बुद्धिस्ट लोक असतात त्यांचं एक सर्वेक्षण करूया. त्यांचा एक स्टॅटिस्टिकल डाटा, म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत, कुटुंब प्रमुख काय करतो, त्याची मिसेस काय करतात, मुलं काय करतात, हा सगळा डाटा या ठिकाणी आपल्याला एकत्रित करता येईल. आणि हा सगळा डाटा एकत्रित केल्यानंतर मग आपल्याला एक अंदाज येतो की इथले असलेले जे काही लोक आहेत, काही त्याच्यामध्ये चांगले उच्च विद्याविभूषित लोक असतील, काही चांगल्या पदावर काम करणारे लोक असतील, ॲडव्होकेट असतील, इंजिनियर्स असतील. या सगळ्यांचा वापर आपल्याला समाजाचा विकास करण्यासाठी, समाजाची प्रगती करण्यासाठी कसा होईल, त्यांचा सहभाग कसा वाढवता येईल, याच्यासाठी आपल्याला निश्चितच प्रयत्न करता येईल. मोठमोठ्या पदावर असणारे जे काही व्यक्ती असतील, वेगवेगळ्या खात्यामध्ये असतील, त्यांची आपण इथे प्रत्येक विहारामध्ये एक यादी लावू. आपली कामं कुठं अडतात हो. समजा एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, तिथं जर ओळखीचं नसेल तर ते काम सहजासहजी होत नाही. पण जर आपल्याला माहीत असेल की इथे आपला हा व्यक्ती आहे, आपण आवर्जून सांगू की जाऊन या व्यक्तीला भेट, आणि तो सुद्धा एक आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून निश्चितच त्या व्यक्तीला मदत करेल. आणि आपल्या अशा पद्धतीचे छोटे छोटे प्रश्न जे काय आहेत ते आपल्याला सोडवण्याचा मार्ग मिळेल. या ठिकाणी सगळ्यात मोठी अडचण असते विहाराच्या बाबतीमध्ये, मुलं येत नाहीत, तरुण येत नाहीत. आता हे मुलं येत नाहीत, तरुण येत नाहीत, याच्यावर आपल्याला काही सोल्युशन काढता येईल का? काढता निश्चितच येते. मुलांसाठी, तरुणांसाठी काही उपक्रम या विहाराच्या माध्यमातून सुरू करणं तेवढंच गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं, आपण सभोवताल बघतो की दैववाद प्रचंड प्रमाणात फोफावत चाललेला आहे. याला कारण काय आहे? याला कारण आमच्या विहारामध्ये बालसंस्कार वर्ग घेण्याची कुठंच यंत्रणा दिसत नाही. बघा, त्या सुरुवातीच्या 5 ते 10 वर्षामध्ये या बालमनावर जे संस्कार पडत असतात ते दीर्घकाळ टिकत राहतात. आपण आपल्या सभोवताल बघतो, वेगवेगळ्या धर्मातील लोक, कोणी चर्च असेल तर लहान मुलांना घेऊन जातात, मंदिरं तर वेगवेगळ्या देवाची मंदिरं तर रोडवरच आहेत. प्रत्येक वेळेस बाप जातोय, तिथली घंटा वाजवतो, पोराला सांगतो न पाया पड. हे संस्कार त्या बालमनात पडतात आणि मग त्याच्या मनामध्ये दीर्घकाळपर्यंत हे देवाची भूमिका त्याच्या बुद्धीमध्ये बसून राहते. आपल्याला ही भूमिका त्यांची काढण्यासाठी आपल्याला या महापुरुषांचे विचार या बालमनामध्ये रुजवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीचे संस्कार वर्ग आपल्याला या ठिकाणी घेता येईल का, याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या याच्यासाठी आमचे जे कोणी ज्येष्ठ लोक आहेत, जे कोणी निवृत्त रिटायर्ड लोक आहेत, यांना योग्य पद्धतीचं प्रशिक्षण देऊन यांचा त्या ठिकाणी सहभाग कसा घेता येईल. कारण माझं स्वतःचं मत आहे की तरुणांना पाहिजे तेवढा वेळ चळवळीसाठी देता येत नाही, कारण त्याचा पोटाचा प्रश्न असतो, काम करून आल्याशिवाय त्याला त्याचं कुटुंब चालवता येत नाही. पण जवळपास 30-35 वर्ष काम केल्यानंतर रिटायर झालेल्या लोकांकडे निश्चितच भरपूर वेळ आहे. त्यांना जर आपण योग्य पद्धतीचं प्रशिक्षण दिलं, वेगवेगळ्या कुटुंबामध्ये 2-3 जण जाऊन त्यांचं काउन्सिलिंग करणं, हे करणं, त्याच्यामधून ते लोक तयार होतील आणि विहारात यायला लागतील. त्याच्यासाठी या ज्येष्ठांचा आणि निवृत्त लोकांचा चांगला सदुपयोग आपल्याला या चळवळीच्या कामी करता येईल. म्हणजे त्यांचा पण वेळ जाईल आणि समाजकार्यामध्ये त्यांचं पण योगदान वाढेल. सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाचं अजून एक हे आहे की मित्रो, सगळ्या चळवळीला अपयश येण्यामागचं एक महत्त्वाचं कारण मला असं दिसून पडतं की आपली आर्थिक दुर्बलता. कितीही आपण म्हणत असेल तरी आपण किमान अन्न, वस्त्र, निवारा एवढ्या गरजा पूर्ण करण्याइतपत सक्षम झालेलो आहेत. नोकरीच्या माध्यमातून घरदार झालेला आहे, कुठंतरी कुटुंब फक्त चरितार्थ चालवू शकतो. पण याच्या पलीकडे जाऊन सामाजिक योगदान वाढवण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचशा लोकांकडे, मी सगळ्यांकडे म्हणत, पण बऱ्याचशा लोकांकडे तेवढा निधी नाही. आजपर्यंत बाबासाहेबांच्या नंतर 68 वर्षाच्या कालखंडामध्ये मला तरी असं दिसतंय की आमच्या 2 चळवळी खूप मोठ्या प्रमाणावर राबवल्या गेल्या. एक धार्मिक चळवळ आणि एक राजकीय चळवळ. पण धार्मिक चळवळही आम्ही आमच्यामध्येच राबवत चाललेलो आहे. आम्ही आमची, ज्याला आपण चौकट सोडून दुसऱ्याकडे या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकडे अजूनही गेलेलो नाही.
आणि त्याच्यामुळे जेवढ्या प्रमाणात, म्हणजे मी मगाशीच पहिल्यांदाच सांगितलं की आमचे जे मार्गदर्शक आहेत हे जगाच्या पाठीवरचे अतिशय श्रेष्ठ मार्गदर्शक, बुद्ध असतील, बाबासाहेब असतील, एवढे महान मार्गदर्शक असताना सुद्धा आम्ही आमच्या फुलेशाह आंबेडकरी विचारधारा अजूनही बाकीच्या बहुजन समाजापर्यंत पोहोचवू शकत नाही, कारण तशा पद्धतीचे पोहोचवणारी यंत्रणा, कार्यकर्ते आम्ही निर्माण केले नाही, कारण तेवढी आर्थिक सुबत्ता आमच्याकडे आज निर्माण झालेली नाही. आणि त्याच्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार कुठेतरी खुंटलेला आहे. राजकारणामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळत नाही, कारण तेवढ्या सक्षम आर्थिक क्षमतेचे उमेदवार आमच्याकडे उपलब्ध नाहीत. आणि म्हणून ह्या दोन्ही चळवळी आर्थिकतेची जोड नसल्यामुळे आमच्या अपयशी ठरलेल्या आहेत. भविष्यामध्ये चळवळ करायची म्हणजे तरी नेमकं काय हो? जर एखाद्याला पोटाला अन्न मिळत नसेल तर त्याला अन्न देणं हे आमचं सामाजिक दायित्व आहे. भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उद्भवणार आहेत. आरक्षण गेलंय, अनेक तरुण शिकलेले आहेत, रोजगार मिळत नाही, अशा वेळेस त्यांची कुटुंबाची अवस्था काय होणार आहे? आणि म्हणून आता ती जबाबदारी सामाजिकपणे आम्ही सगळ्यांनी घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी आम्हाला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी करणं तेवढंच गरजेचं आहे. मी तर सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करेल की 68 वर्ष तुम्ही धार्मिक आणि राजकीय चळवळ राबवली, हे 5 वर्ष पंचवार्षिक योजना आर्थिक चळवळीसाठी द्यावं, बघूया काय फरक पडतोय का. आणि आर्थिक चळवळ करत असताना मी तर म्हणेल की सगळ्या लोकांना शासकीय नोकऱ्या मिळतील याची गॅरंटी नाही, हे वास्तव सत्य आता स्वीकारायचं. आणि मग आमचे जे जे विद्यार्थी थोडे बौद्धिक पातळीवर कमकुवत असतील त्यांना आम्हाला कुठंतरी एंटरप्रिनरशिप म्हणजे व्यवसायामध्ये गुंतवावं लागेल. मी एक माझ्या डोक्यातच कल्पना म्हणली, BEBG म्हणजेच काय तर बौद्ध एंटरप्रेनर आणि बौद्ध ग्राहक, म्हणजे आमचेच व्यावसायिक असतील आणि आमचेच ग्राहक असतील. व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एखाद्याने दुकान थाटलं तर प्रश्न कसा असतो, ग्राहक मिळतील का वा नाही. मग ही जर संकल्पना आम्ही राबवली, सुरुवातीच्या काळामध्ये एक ग्राहक म्हणून त्याला आम्ही जर आधार दिला तर त्याचाही व्यवसाय वाढायला लागेल. म्हणजे अशा पद्धतीचे जर काही आर्थिक नियोजन आम्ही भविष्यामध्ये जर करू शकलो तर आमच्या या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल. आणि आर्थिक सुबत्ता आल्यानंतर, समाज संघटित झाल्यानंतर हे जे काही बाकीच्या गोष्टी होतात, राजकारणामध्ये तुकडे पडणं, हे करणं, त्याला काही प्रमाणात मला असं वाटतं लगाम मिळू शकेल. या ठिकाणी सगळ्यात हे करण्यासाठी, सगळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमच्याकडे फुल टाईम कुठलंच प्लॅनिंग नाही. म्हणजे चळवळ चालवायची आहे, पण चळवळीचं नेमकं फायनल उद्दिष्ट कसं आहे, त्याचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, अशा पद्धतीचं आम्ही काहीच आजपर्यंत केलेलं नाही. आणि कुठलंही प्लॅनिंग केल्याशिवाय आणि झालेल्या प्लॅनिंगची अंमलबजावणी केल्याशिवाय आमचे उद्देश साध्य होत नाही. मग आपल्याला हे सगळं करत असताना पुढच्या पंचवार्षिक योजनेचं काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल, टार्गेट ठरवावं लागेल की बाबा पहिल्या वर्षात आमचं हे काम व्हायला पाहिजे, दुसऱ्या वर्षात हे काम व्हायला, त्याच्यासाठी लागणारी साधन सामुग्री कशी गोळा करायची याच्यावरही विचारमंथन व्हायला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी आम्हाला योग्य प्रकारचं सूक्ष्म बारीकात बारीक गोष्टी लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करावं लागेल. आणि सूक्ष्म नियोजन केल्यानंतर त्या पद्धतीनं आम्हाला आमच्या समाजाच्या प्रगतीसाठी वाटचाल करावी लागेल. आम्ही काय करतो, आमची सगळी एनर्जी ह्या प्रासंगिक कार्यक्रमामध्ये खर्च घालतो आहे. जयंती आली की जयंती करायची, पुण्यतिथी आली की पुण्यतिथी करायची. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा वेळ, पैसा आणि कष्ट तिन्ही गोष्टी याच्यातच आमच्या खर्ची होतात. आणि मग दुसरं प्लॅनिंग करायला आमच्याकडे पैसाही नसतो, वेळही नसतो, कष्टही नसतात. त्याच्यामुळे मी या सगळ्या उपस्थितांना आव्हान करेल की असं लॉंग टर्म, शॉर्ट टर्म काहीतरी प्लॅन करा की जेणेकरून समाजाच्या विकासासाठी काही योजना त्या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल, कार्यान्वित करता येईल. या सगळ्या याच्यासाठी या सगळ्या याच्यासाठी मला असं वाटतं विहार हेच सर्वांगीण विकासाचं केंद्र बनू शकतो, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी विहाराच्या माध्यमातून घडाव्या अशी मी सगळ्या विहाराचे, जेवढे विहाराचे मान्यवर पदाधिकारी असतील त्यांना या ठिकाणी मी विनंती करेल. याचं कारण असं
की मी काल परवाच म्हटलं होतं की आपल्या या सगळ्या परिसरामध्ये बहुजन हिताय संघ प्रबुद्ध प्रेरणा विहार हे एकमेव असं विहार आहे की जिथं ॲक्टिव्ह आहे, बाकीचे सगळे विहार निस्तेज आहेत. आणि जे विहार ॲक्टिव्ह असतात त्यांच्याकडनंच अपेक्षा केल्या जातात. जिथे बंदिस्त आहे त्यांना अपेक्षा करण्यासारखं काहीच राहत नाही. त्यामुळे मी पुन्हा आमच्या अवसरे साहेबांना विनंती करेल की अशा पद्धतीच्या योजना काही आखता येईल का, आणि पुढच्या आता साधारणतः डिसेंबरपासून तर पुढच्या एप्रिल मेपर्यंत आपल्याला या सगळ्या विहारांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंगा घेता येईल का, एकत्रित आणता येईल का, युवकांना एकत्रित आणता येईल का, महिलांना एकत्रित आणता येईल का, सुट्टीच्या काळामध्ये बालसंस्कार वर्ग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेता येईल का, अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला आखता येईल का, या पद्धतीचा विचार करूया. मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. जय भीम. भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांना समोरून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, आपण सर्व आदरणीय उपासक उपासिका या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. मला यासाठी बोलावं असं वाटतं, आज मनोगत व्यक्त करायचं आहे, ते लांबलचक नसावं, थोडक्यात असावं. म्हणून मी 2 मुद्दे आणलेत. नाही ते आता बघा, आपल्या लोकांमध्ये भ्रम तयार करतात लोक. आपण किती मानायचं किती मानू नये हे तेवढंच महत्त्वाचं आहे. उदाहरण देतो तुम्हाला. विजयादशमी काय म्हणायचं? कोण 14 तारखेला आहे, कोण म्हणते विजयादशमीच्या दिवशी आहे. हा भ्रम तयार करतात. बाबासाहेबांनी आपल्याला अशोक विजयादशमी दिवशी धम्मदीक्षा दिलेली आहे. 14 तारखेला नाही, 14 तारीख त्या दिवशी होती. एक भ्रम कसा निर्माण होतो ते हे बघा. जे नको असलेले लोक आहेत ते भ्रम निर्माण करतात. दुसरा असा आहे जय भीम. अहो सगळे लोक जय भीम करतात ना, सरळ जय भीम करा. कडक जय भीम, लाल भडक जय भीम, हा काय प्रकार आहे? हां, निळा भडक जय भीम नाही. ही जी परंपरा आहे ना, हे इतर लोक वाढवत आहेत. आपण त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. खरं आहे हो. तिसरं असं धर्म, आपण आग्रह धरतो. धर्म का म्हणायचं ना, धर्म म्हणू नये, धम्म म्हणा. अहो तसं नाही हो. धर्म मराठीमध्ये आहे, पालीमध्ये धम्म आहे. हे आपल्याला कधी कळायचं? म्हणजे हा जो प्रकार आहे ना, काय मानायचं आणि काय मानू नये हे ह्या वातावरणानं तयार झालेलं आहे, चर्चा संमेलनानं तयार झालेलं आहे. यापासून आपण ज्ञान घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि मग ह्याचं एक कन्क्लुजन मी केलेलं आहे. 2 मिनटं सांगतो ताई. हो असं का म्हणू. इथं कन्क्लुजन असं आहे, बहुजन हिताय संघ आहे. ह्या बहुजन हिताय संघाच्या घटनेमध्ये जर शिक्षण संस्था चालवणे असेल, लायब्ररी चालवणं असेल, तर त्यांनी यापुढं एक लक्षात ठेवावं. आपण सगळ्या लोकांनी शिक्षण संस्था का चालू नये, शिक्षण संस्था का चालू नये. सुरुवातीला बालवाडी करा, हायस्कूल करा, प्राथमिक शाळा करा, हायस्कूल करा, कॉलेज करा. अहो तुम्ही कामं करायला तयार व्हा, लोक मागं असे येतात द्यायला. त्यामुळं दुसऱ्याच्या दारात जायची गरज नाही. आणि त्याला काय दुसऱ्यानं कोणाला बोलवा लेक्चर द्यायला वगैरे वगैरेची गरज नाही. कारण आपणच आपल्या संस्थेमध्ये आपण तयार करूया सगळे ही परंपरा. तेव्हा तुम्हाला ज्यात बोर करत नाही. मला जे बोलायचं होतं बोललो. जय भीम. कारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधक, पत्रकार, लेखक, समाजशास्त्र, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, संविधानाचे जनक, तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञ, दलित आणि महिला अधिकाराचे उद्धारक, पाली बौद्ध साहित्याचे अभ्यासक, देशातील पहिले कामगार मंत्री, संस्कृत हिंदी साहित्याचे अभ्यासक, राजनीती तज्ज्ञ, विज्ञानवादी, जलतज्ञ, समता, स्वातंत्र्य, बंधुता
आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कृते, शेतकरी, गोरगरीब, कामगारांचे उद्धारक असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम. विचारमंचावर उपस्थित असलेले बहुजन हिताय संघाचे संस्थापक सचिव महेंद्र जाधव सर आणि सूत्रसंचालन करणारे जाधव साहेब, त्याचप्रमाणे बहुजन हिताय सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाचे माजी संस्थापक अध्यक्ष आमचे रामकृष्ण वाघमारे साहेब, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेश कटाणे सर, या ठिकाणी बहुजन हिताय संघ प्रबुद्ध प्रेरणा विहाराचे कार्यकारिणी, बहुजन हिताय महिला संघ, बहुजन हिताय सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, सम्यक संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सव विहार विद्यानगर यांचे अध्यक्ष आनंद कांबळे सर, त्याचप्रमाणे गानर सर, सम्यक युवक विकास संस्था यांचे सचिव गानर सर, साकेत बुद्ध विहार संतोषनगर याचे पदाधिकारी, संघमित्र प्रेरणा बुद्ध विहार इंदिरानगर बर्माशेल यांचे पदाधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर आपण संविधान बहुजन हिताय परिवर्तन व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं आणि ह्या व्याख्यानमालेला उत्तम असा प्रतिसाद ह्या सर्व संघांनी आपल्याला दिलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही व्याख्यानमाला झालेली आहे. परंतु मला आताच गानर सरांनी सूचना केली की जर मीटिंगमध्ये अगोदर त्यांनी आम्हाला जर बोलवलं असतं तर अनेक विषय त्यांना पुढं आपण काय करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो, अनेक 12 महिने जयंती स्मृती दिनं, अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असतो. परंतु युवकांसाठी, महिलांसाठी किंवा बालसंस्कार वर्ग याच्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकलेला आहे. गानर सर, तुम्हाला सांगतो, गेल्या 3 वर्षापूर्वी म्हणजे लॉकडाऊन होण्यापूर्वी मी 3 महिने या विभागाचा सर्वे केला आमच्या कार्यकारिणींनी आणि 300 कुटुंबाचं आम्ही सर्वेक्षण केलेलं. आमच्याकडं सर्व डाटा आहे. 300 कुटुंब, त्यांचा पत्ता, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ते कुठे सर्व्हिस करतात, त्यांच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत, हा सर्व डाटा आम्ही कलेक्ट करून ठेवलेला आहे. परंतु 300 लोकांपैकी फक्त 150 लोकच या विहाराचे सभासद झालेले आहेत. 150 लोकांमधूनही मला वाटतं 51 लोक कार्यरत आहेत, 100 लोक विहाराकडे फिरकत आहेत. तर आजच्या ह्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदनेने केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे गायक पोपट मोरे साहेबांनी अतिशय भावनिक असं गीत सादर केलं. अरे सागरा शांत हो जरा, भीम माता आहे त्यांनी त्याला. खूप या ठिकाणी महिलांच्या डोळ्यातून अश्रू आले. खरोखरच अतिशय सुंदर असं गीत पोपट मोरे साहेबांनी गायलेलं आहे. सुरेश कटाणे सरांनी त्या 1 ते 6 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांची दिनचर्या कशी होती, काय होती, त्याबाबत त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. सम्यक युवक संस्थेचे आमचे आनंद कांबळे यांनीसुद्धा बाबासाहेबांच्या दिनचर्येबद्दल माहिती दिलेली आहे. इस्माईल खान सम्यक संकल्प संघाचे अध्यक्ष यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. साकेत बुद्ध विहाराचे आमचे सुरवसे, त्याचप्रमाणे तथागत प्रतिष्ठानचे शुभम घोरपडे, सुमनताई साळवे, त्याचप्रमाणे शारदाताई मोरे, मुरलीधर लोखंडे, गानर सरांनी तर बऱ्याच सूचना केल्या आहेत. गानर सर, तुम्हाला सांगतो की गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी बालसंस्कार वर्ग चालू केलेला होता. 6 महिने तो बालसंस्कार वर्ग चालू होता. अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ 20 मुलं, लहान मुलं त्याच्यामध्ये येत होती. दर रविवारी सकाळी 10:30 ते 12 या कालावधीमध्ये आम्ही त्यांना वंदना, पुन्हा जे काही या ठिकाणी वक्ते येत होते त्यांचं इथे बसून त्यांना आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण देत होतो. परंतु त्यानंतर कोरोनाच्या काळानंतर ही संख्या रोडावत गेली आणि ते बालसंस्कार वर्ग बंद झाला. तर आपण सांगितल्याप्रमाणे आपण बालसंस्कार वर्ग पुन्हा चालू करूया. जास्तीत जास्त महिलांना आपण त्या ठिकाणी
प्रोत्साहित करून या ठिकाणी बालसंस्कार वर्ग करूया आणि पुढची जी व्याख्यानमाला आपण जेव्हा या ठिकाणी आयोजित करू, आता या ठिकाणी वडगाव शहरी मतदारसंघामध्ये पी आर गायकवाड साहेबांनी मागे 45 विहारांचा सर्वे केला होता आणि 45 विहार या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्या ठिकाणी 3-4 मिटिंगही झाल्या होत्या, त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आलेले होते. तर आपण आता यावर्षी 5च विहारं घेतलेली आहेत. इथून पुढे आपण संख्या वाढवून 5, 10, 15, 20 अशा पद्धतीने आणि सर्वांच्या विचारांनी पुढचे विषय काय असतील, तरुणांसाठी असतील किंवा महिलांसाठी असतील, महिलांचे आता आपण ह्यामध्ये जे 10-11 विषय आपण घेतले होते हे सर्व वक्ते आपण बाहेरचे बोलवलेले होते. म्हणजे धम्मच्या मैत्रेनाथ, संदीप सोनवणे, प्रबुद्ध साठे, विनोद चव्हाण, सुरेश कटाने, उपेक्षा वंशीव, रमाकांत कांबळे, राजश्रीताई सरोदे, धनराज जावळे, अक्षय गायकवाड. पण ह्यांनी जे विषय जे घेतले होते हे सर्व बाबासाहेबांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या धम्मदीक्षा होण्यापूर्वीची काय परिस्थिती होती आणि त्यांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर काय परिस्थिती झाली, अशा पद्धतीने त्या विषयावर त्यांनी आपले मतं मांडलेली होती. परंतु गानार सरांनी सांगितलं की आपण यापुढे सर्वजण बसून आपल्याला जे काय आवश्यक विषय पुढच्या पिढीसाठी, तरुणांसाठी म्हणा किंवा महिलांसाठी जे काय आपल्याला करता येईल ते आपण जरूर करूया असे मी त्यांना आश्वासन देतो. आणि आपण या ठिकाणी सर्वजणांनी या परिवर्तन रॅलीमध्ये व्याख्यानमालेत भाग घेतला, त्यामध्ये मी जास्तीत जास्त महिलांना खूप खूप धन्यवाद देतो. 10 दिवस महिला अगदी वेळेवर येत होत्या आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतला. मी पुन्हा एकदा महिलांसाठी खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय.